श्री स्वामी समर्थ सर्वांना. गरिबी, अपमान आणि गुरुवरचा विश्वास ही कथा आहे गुरुचरित्रातील त्या ब्राह्मणाची ज्याच्याकडे काहीच नव्हतं, ना पैसा, ना मान, ना लोकांचा आधार, पण त्याने गुरुवरचा विश्वास कधीच सोडला नाही. आजकाल आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती असते बरं? कधी पैशाची कमी, कधी लोकांनी केलेला अपमान, कधी एवढं सगळं असूनही मनात शांतता नसते. का बरं नसते शांतता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाही हवं असेल ना, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि अशाच एका माणसाची कथा गुरुचरित्रात सांगितली आहे. एक गरीब ब्राह्मण होता. तो खूप प्रामाणिक होता, चांगला होता, पण त्याच्या आयुष्यात सतत दुःखच होतं. घरात खायला पुरेसं नव्हतं, लोक त्याला कमी लेखायचे. त्याची पत्नीही कधी कधी म्हणायची, इतकं देवधर्म करून काय उपयोग, आपल्या घरात तर काहीच बदलत नाही. हे वाक्य आजही कितीतरी लोकांच्या आयुष्यात खरं वाटतं. आपण मेहनत करतो, प्रार्थना करतो, चांगलं वागतो, पण तरीही आपल्यालाच का बरं त्रास होतो? तो ब्राह्मण दररोज गुरुचं नाव घ्यायचा, पण एक दिवस त्याचं मन पूर्ण तुटलं. त्याने ठरवलं, आत्ता पुरे. इतकी वर्ष श्रद्धा ठेवली, पण काहीच मिळालं नाही. त्या रात्री तो खूप दुःखी होऊन झोपला आणि स्वप्नात त्याला गुरु दिसले. गुरूंनी त्याला विचारलं, ते एवढं दुःखी का आहेस? ब्राह्मण रडत म्हणाला, मी कोणाचं वाईट केलं नाही, तरीही मला इतकं दुःख का? तेव्हा गुरूंनी त्याला सांगितलं, तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते तुझ्या जुन्या कर्माचं आहे, पण तू श्रद्धा सोडली नाहीस, म्हणूनच हे दुःख आता संपायला आलं आहे. हे ऐकून ब्राह्मणाला थोडा तरी धीर आला. दुसऱ्या दिवशी गुरूंनी त्याला सांगितल्याप्रमाणे तो गावाबाहेरच्या एका जुन्या झाडाजवळ गेला. ते झाड खूप वर्षापासून तिथं होतं. लोक म्हणायचे की त्या जागी काहीच नाही, पण गुरूंनी सांगितल्यामुळे त्याने त्या झाडाखाली खोदायला सुरुवात केली. थोडं खोदल्यावर त्याला एक मडकं सापडलं आणि त्या मडक्यात होती सोन्याची नाणी. क्षणात त्याचं आयुष्य बदललं. पण इथे खरी गोष्ट पैशाची नाही, तर खरी गोष्ट आहे, तो जर शेवटच्या क्षणी श्रद्धा सोडली असती तर त्याला ते मडकं कधीच सापडलं नसतं. आपल्या आयुष्यातही असंच होतं. आपण खूप दिवस प्रयत्न करतो आणि ज्या दिवशी यश अगदी जवळ असतं ना, त्याच दिवशी आपण हार मानतो. कधी नोकरी मिळत नाही, कधी व्यवसाय चालत नाही, कधी नात्यात सतत दुःख मिळतं आणि मग वाटतं, बस आत्ता माझ्याकडून नाही होणार. पण कदाचित तुमच्या आयुष्यातलं मडकं अगदी जवळ असेल. फक्त अजून थोडा विश्वास, अजून थोडा धीर हवा असेल. गुरुचरित्र आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, वाईट काळ कायम राहत नाही, पण त्या काळात आपण श्रद्धा टिकवली ना, तर पुढचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. म्हणून जर आज तुम्ही खूप त्रासात असाल, जर तुम्हाला वाटत असेल की सगळं संपलं आहे, तर ही कथा लक्षात ठेवा. त्या गरीब ब्राह्मणासारखं तुमचं हे आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. फक्त हार मानू नका. किती छान शिकवतं ना गुरुचरित्र आपल्याला. कधी कधी देव तुमची परीक्षा घेत नाही बरं का, तो फक्त पाहत असतो की तुम्ही शेवटपर्यंत विश्वास ठेवता का. तुम्हालाही आवडली नाही कथा? मग श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.